लक्षात येतं मी काय बोलतो? तर फक्त मी वारंवार जे सांगतो, मी काय बोलतो हे ज्याला समजलं नाही बॅचमध्ये, गणित सोपं जाईल तुम्हाला, खरं सांगतोय. क्षेत्रफळाची संकल्पना समजली तर घनमूळ समजतं, त्याला टच करता येतं. आणि परिमिती नावाची संकल्पना समजली तर आपल्याला जे वक्र पृष्ठफळ आहेत आणि पृष्ठफळ आहेत हे समजतं. आता हे परिमितीशी जुळलंय, समजलं ना? हे अशाला अंदाज बनवून शिकायचं आहे. आणि ज्याला हे आधीचे सूत्र माहीत असेल त्याला घनफळ, इष्टिकाचिती, वृत्तचिती असेल, दंडगोल असेल, गोल असेल, बरोबर ना? ह्या संकल्पनांची सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण कोणत्याही चितीचं घनफळ काढण्याचं सोपं सूत्र एकच लक्षात ठेवायचं, ते म्हणजे कुठलं? त्या चितीच्या तळाचे क्षेत्रफळ गुणिले हाईट, बरोबर ना? झालं त्याचं. याला शिकणे म्हणजे बेसिक असं म्हणतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्यांदा नस पकडायची, जे म्हणतो ना मी, नस पकडली पाहिजे, ठीक आहे ना? म्हणून प्रश्न समजतो. तसं याच्या बाबतीत बोलता बोलता सांगितलं. आता हा भाग शेकडेवारीचे, वर्तुळाची त्रिज्या, चौरसाची बाजू, चौकोनाची बाजू, शंकूची त्रिज्या असू शकते, ठीक आहे ना? जर यांच्या बाजू त्रिज्या 10% किंवा 12% वाढले तर त्यांच्या क्षेत्रफळात पडणारा फरक हा किती असेल हे काढत असताना आपल्याला डायरेक्ट ट्रिक्सनं काढता येतं. 12ची दुप्पट या ठिकाणी किती? 24. आणि 12चा वर्ग लिहायचा इथे 144. 100 न शेकडा हा 100चा असतो आणि 2 शून्य आहे म्हणून एक या ठिकाणी मॅनेज केला म्हणजे 25.44 हे त्याचं उत्तर येणार डायरेक्ट, ठीक आहे ना? एखाद्या चौरसाची बाजू 60% वाढली, क्षेत्रफळामध्ये काय फरक पडला? 7 दोन्ही 14 7 7 49 झालं, त्याचं उत्तर. समजलं ना? हे का चुकतात प्रश्न? कारण ह्या मग संबंध काय आहेत एकमेकांचा हेच तर सांगायचं ना मला. वर्ग आणि वर्गमुळाचा संबंध जुळत असताना मी इथं मी चॅप्टरला सोडून नाही बोललो, बरं लक्षात घ्या. आपलं जे चॅप्टर सुरू आहे म्हणूनच मी संकल्पना इथं मांडली. आज वर्ग आणि वर्गमूळ जर समजलं तर त्या ठिकाणी येणारा वर्ग हा पटकन येऊन जाईल. म्हणजे मला शॉर्टकट माहिती आहेत, लक्षात घ्या. आफत कशी होते? एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढत असताना तो म्हणेल 28% बाजू वाढली, क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढलं, आणि मला 28 दोन्ही 56 आलं आणि मला 28चा वर्ग माहीत नाही आणि बसलो इकडे बाजूला करत 28 गुणिले 28 म्हणजे जेवढ्या वेळा सुटायला पाहिजे त्याच्या दाम दुप्पट वेळ तर तुमचा कॅल्क्युलेशनमध्ये गेला. लक्षात घ्या. बिमारी इथं आहेत ना खऱ्या अर्थानं, मूळ बिमारीचं शोधा ना. बेसिकचा अर्थ केवळ बेरजा वजाबाकी होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचा तात्विक भाग समजला पाहिजे, ठीक आहे ना? चला तर या हिशोबाने आपल्याला जायचं आहे. वर्ग ही संकल्पना काय सांगते बघा. एखाद्या संख्येचा स्वतःशी 2दा गुणाकार करणे म्हणजे काय? वर्ग करणे. हे क्लिअर आहे सर्वांना? वर्ग करणे मुद्दा क्लिअर आहे? खाली हेडिंग टाकायचं, तुम्हाला लिहायचं आहे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पुढील प्रमाणे. 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 क्लिअर आहे? 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पुढील प्रमाणे. ओके. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पुढील प्रमाणे हेडिंग टाकलं. तुम्हाला जागा भरून आणायची, रिकामी. कळलं ना? क्लिअर आहे? क्लिअर आहे? होला हो, चुकून लावायचं नाही. वर्ग आलाच पाहिजे सगळ्यांना, सगळ्या पोरांना ते महाराष्ट्रामध्ये. आपल्याला आला पाहिजे, लक्षात घ्या. ह्या चुकण्यासारखा पार्ट नाही, ठीक आहे ना? खऱ्या अर्थानं उदाहरण सुरू होईल. चला दुसरी संकल्पना लिहायची, वर्गमूळ. चला टाका वर्गमूळ. वर्गमूळ आता बघा, मी मगाशी सांगितलं पहिले काय होणार? वर्ग. आणि तिला म्हणतात पूर्णवर्ग संख्या. आणि पूर्णवर्ग संख्येचं काय काढलं जाते? वर्गमूळ. पण मी का चेंजेस केला? कारण हे व्यापक आहेत, याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. याच्यामध्ये संकल्पना जास्त आहे म्हणून याला 3रा नंबरला घेतो, ठीक आहे ना? लिहा. दिलेली पूर्णवर्ग संख्या. लिहा व्याख्या. दिलेली पूर्णवर्ग संख्या. दिलेली पूर्णवर्ग संख्या. दिलेली पूर्णवर्ग संख्या ही. दिलेली पूर्णवर्ग संख्या ही कोणत्या संख्येचा 2दा गुणाकार आहे? दिलेली पूर्णवर्ग संख्या ही कोणत्या संख्येचा 2दा गुणाकार आहेत? दिलेली पूर्णवर्ग संख्या ही कोणत्या संख्येचा 2दा गुणाकार आहे? हे शोधणे म्हणजे वर्गमूळ काढणे होय. हे शोधणे म्हणजे वर्गमूळ काढणे होय. हे फार सोपं आहे. हे शोधणे म्हणजे वर्गमूळ काढणे होय. हे शोधणे म्हणजे वर्गमूळ काढणे होय, किंवा काढणे म्हणजे वर्गमूळ काढणे, जे काय असेल ते लिहिलं तुम्ही. चला, वर्गमूळ काढण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. या चिन्हाचा वापर होतो. कर्णी चिन्ह काढायचे. वर्गमूळ काढण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. या चिन्हाचा वापर होतो किंवा या चिन्हाचा वापर होतो किंवा
या चिन्हाचा वापर होतो किंवा किंवा संख्येचा घात 1/2 असावा 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 किंवा संख्येचा घात 1/2 असावा. कळलं सर्वांना? 1/2 क्लिअर आहे सर्वांना? 1/2 लक्षात आलं ना? 1/2 असावा. कारण 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 करणी चिन्हाची व्हॅल्यू काय आहे? 1/2 लक्षात ठेवायचं. काय आहे? 1/2. कारण हा कारणाचं चिन्ह लिहू शकता, शब्द लिहू शकता. कारण 1/2 म्हणजेच काय? 225चं वर्गमूळ किती होणार? 15. और आपण 225चा घात 1/2 लिहिला तरी त्याचं उत्तर किती येणार? 15 लिहून घ्या. चला का? क्लिअर आहे सर्वांना? चला खाली या. आता कुठली डेफिनेशन घ्यायची आहे? यस व्हेरी गुड. पूर्ण वर्ग संख्या फार महत्वाची. पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या लिहा त्यामध्ये. पूर्ण वर्ग संख्या जी संख्या कोणत्या तरी संख्येचा जी संख्या कोणत्या तरी संख्येचा जी संख्या कोणत्या तरी संख्येचा 2दा गुणाकार आहे. जी संख्या कोणत्या तरी संख्येचा 2दा गुणाकार आहे. जी संख्या कोणत्या तरी संख्येचा 2दा गुणाकार आहे. अशा संख्येला पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. 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 होल स्क्वेअर नंबर्स. पूर्ण वर्ग संख्या. उदाहरणार्थ 256, 64, 81 या पूर्ण वर्ग संख्या आहे. जी संख्या कोणत्या तरी संख्येचा काय आहे? वर्ग आहे. तिला काय म्हटलं जातं? पूर्ण वर्ग संख्या. लिहिलं आहे ते बरोबर? किंवा व्याख्यात थोडी चेंज करून लिहू शकता तुम्हाला जर समजले नाही तर. काय? जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे तिला पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतात. ऋषिकेश लास्ट नाही, बंद 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 करून टाक. जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे तिला पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. ठीक आहे. चला इथपर्यंत क्लिअर आहे? लिहिलं का? चला एकदा बस 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 नाही तुमचा राहू द्या ना. हे इथलं म्हटलं ठीक. बरं हे एकदा क्लिअर का? थांबून जाऊ इथं 2 मिनिटं फक्त. पहिलं वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येचा 2दा गुणाकार करणं म्हणजे वर्ग. वर्गमूळ म्हणजे काय? दिलेली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधणे म्हणजे वर्गमूळ. वर्गमुळासाठी चिन्ह क्लिअर आहे? घात 1/2 हे क्लिअर आहे. आता काय शिकतो आहे? पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? जी संख्या कोणत्या तरी संख्येचा 2दा गुणाकार असते तिला पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत समजलेलं आहे? चालेल. पूर्ण वर्ग संख्या असंख्य मोठा पाठ आहे आणि तुम्हाला परत परत सांगताय जर पूर्ण वर्ग संख्येची संकल्पना समजली तर प्रकरण झालं सोपं. जे 1 लाइनर एमसीक्यूज आहेत, प्रश्नांचे प्रकार आहेत. 1 लाइनर क्वेश्चन आहेत जे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहेत ना? जे सहज पाहून सुटतात ते या संकल्पनातून सुटतात. ज्याला ही संकल्पना कळली, पूर्ण वर्ग संख्या समजलं, त्याला प्रश्नांची उत्तरं पाहता क्षणी समजते. काही लक्षात आलं? या प्रकरणामध्ये साधारण 20, 30, 30, 40 प्रश्न असे आहे जी फक्त ऑप्शनवरून सुटतात. समजलं ना? पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे? कोणती शक्यता आहेत? असेल किंवा नसेल असे जे प्रश्न येतात ती या वाक्यावरून सुटतात, या संकल्पनेवरून सुटतात. समजलं का? इथून सुटतात ते लक्षात घ्या. आपण शिकतो आहे पूर्ण वर्ग संख्यांच्या संकल्पना. लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे सर्वांना? आता पूर्ण वर्ग संख्या घेत असताना एखादी संख्या 5चा वर्ग किती आहे? 25. किती वेळा गुणाकार करणार? 2दा. म्हणजे व्याख्या लक्षात आलं ना? एखाद्या संख्येचा किंवा जी संख्या कोणत्या तरी संख्येचा किती वेळा गुणाकार आहे? 2दा गुणाकार आहे. अशा संख्येला पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? 100% चालेल. आता त्याच्यातला हेडिंग टाका. पहिलं पूर्ण वर्ग संख्यांच्या संकल्पना. हेडिंग टाका. पूर्ण वर्ग संख्यांच्या संकल्पना. पूर्ण वर्ग संख्यांच्या संकल्पना.
पूर्णवर्ग संख्यांच्या संकल्पना. पूर्णवर्ग संख्यांच्या संकल्पना. संकल्पना ठीक आहे. त्याच्यात लिहा पहिलं, स्टार करून पहिलं वाक्य लिहा. एखादी संख्या आणि तिची वर्गसंख्या. एखादी संख्या आणि तिची वर्गसंख्या. एखादी संख्या आणि तिची वर्गसंख्या. एखादी संख्या आणि तिची वर्गसंख्या यातील एकक स्थानचा संबंध. यातील एकक स्थानचा संबंध. एखादी संख्या आणि तिची पूर्णवर्ग संख्या आणि तिची पूर्णवर्ग संख्या यातील एकक स्थानचा संबंध. यातील एकक स्थानचा संबंध. झालं. पहा लक्ष द्यायचं. आता थेरी लिहायची कशी आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या. समजा संख्या आणि पूर्णवर्ग संख्या यातील एकक स्थानचा संबंध आपण हे वाक्य लिहिलं. बघा, शून्याचा वर्ग केला शून्याला, एकचा वर्ग केला एक आला, दोनचा वर्ग केला चार आला, तीनचा वर्ग केला 9 आला, चारचा वर्ग केला 6 आला, पाचचा वर्ग केला 5 आला, सहाचा वर्ग केला 6 आला, सातचा वर्ग केला 9 आला, आठचा वर्ग केला 4 आला आणि 9चा वर्ग केला 1 आला. हेडिंग काय टाकलंय तुम्ही? हेडिंग काय टाकलंय? एखादी संख्या आणि तिची पूर्णवर्ग संख्या यातील एकक स्थानचा संबंध. चला लक्ष द्या. जस्ट आणि जस्ट लक्ष द्यायचं. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 बरोबर आहे. कुठलाही पाडा तयार होत असेल तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे त्याच्या एकक स्थानी येणारच ना, हो किंवा नाही? हे तर क्लिअर आहे. जर मी 11चा वर्ग करेल तर एकक स्थानी येईल, 12चा वर्ग करेल एकक स्थानी 4 येईल, 13चा वर्ग करेल एकक स्थानी 9 येईल, 14चा वर्ग करेल एकक स्थानी 6 येईल, 15चा वर्ग करेल एकक स्थानी 5 येईल, 16चा वर्ग करेल एकक स्थानी 6 येईल, 17चा वर्ग करेल एकक स्थानी 9 येईल, 18चा वर्ग करेल एकक स्थानी 4, 19चा वर्ग करेल एकक स्थानी 1 आणि 20चा वर्ग करेल एकक स्थानी. चुकूनही होला होला व्हायचं नाही बरं. चांगला पर्टिक्युलर पार्ट समजून घेतला तर प्रश्न टार्गेट करता येतात. समजलं इथपर्यंत? काय घडतं, काय संकल्पना असते लक्षात घ्यायचे, मन लावून लक्षात घ्यायचं. पहिलं स्टेटमेंट सगळं लिहून देतो, फक्त पहिले एक एक ऑब्झर्वेशन या ठिकाणी मांडतोय. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हेच अंक येतात, दुसरा दिसणार नाही. बरोबर आहे? विशाल लक्षात आलं का रे? पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकी कोणताही एखादा अंक असू शकतो. मग आता हे लिहायची गरज आहे का की बाबा 2, 3, 7, 8 हे येत नाही म्हणून? ही गरज आहे लिहायची. हे येते म्हणजे हे येत नाही, बरोबर ना, हो किंवा नाही? मग हे रॉ मटेरियल झालं ना. याला पाठ ठेवत असताना याला कशाला डोक्यात घ्यायचं आहे? खिचडी तयार होते ना विनाकारण. जे आहे ते ठरलं, मग ते येत नाही, ते येत नाही, बरोबर आहे? कळलं का? जे उद्याच्या लेक्चरमध्ये आणि उदाहरण सोडत असताना जे मी शॉर्टकट सांगेल ना, बघा लक्षात घ्या. ते शॉर्टकट्स काढण्यासाठी 4 अंकी वर्ग संख्यांचं वर्गमूळ काढत असताना हे जे आज लिहितोय बघा, परत सांगतोय, मग अशी आजचं लेक्चर त्याच्यावरच होतं सुरुवातीला. पाया म्हणजे काय, बेसिकचा अर्थ काय होतो? बेसिकचा अर्थ होतो त्या त्या प्रकरणाचा तात्विक भाग समजून घेणे. पहिले कारण लक्षात घ्या, त्याची थिअरी समजून घ्या, ठीक आहे ना? हे लागतं, हे माहीत आहे म्हणून शॉर्टकट तयार होतं, समजलं ना? हे माहीत आहे म्हणून शॉर्टकट तयार होतं, समजलं? एखादी वर्गसंख्या आहेत बघा, कुठली 2304 आहेत, बरोबर ना? मग 48चा वर्ग आहे तो, राईट? कसं पटकन लक्षात घ्यायचं, कसं लक्षात घ्यायचं? अजून एक भागाकार पद्धत उद्या शिकणार. जस्ट संकल्पनांच्या आधारावर प्रश्नांना व्हेरीफाय करता आलं पाहिजे, अंदाज घेता आला पाहिजे, प्रश्नांना ट्रॅप करता आलं पाहिजे. त्यासाठी पूर्णवर्ग संख्यांच्या संकल्पना लक्षात घेतलं पाहिजे. मग अशीच म्हटलं या प्रकरणाचा आत्मा आहे तो, लक्षात घ्या, आत्मा आहेत. आणि कुठलेही शॉर्टकट हे आपली मालमत्ता नाही आहेत, माझी ना तुमची जहागिरी थोडी आहेत, ते आपलं लक्षात घ्या. प्रश्नांच्या संकल्पना असतात म्हणून ती जोर आपण लावू शकतो की बघा असं होते, ठीक आहेत ना? हे तर आपला नाही, ते आपण म्हणतो उगाच आपला शॉर्टकट. अरे आपला नाही, पूर्णवर्ग संख्यांची ती संकल्पना आहे, हे पहिले लक्षात घ्या, म्हणजे गणित सोपं जातं, लक्षात घ्या, ठीक आहेत ना? 0, 1, 4, 5, 6, 7 सॉरी 9 क्लिअर आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट भेटलं काय? पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हेच अंक येऊ शकतात, दुसरे येईल का?
पहिला मुद्दा क्लिअर आहे 100% सर्वांचा. ए टू झेड क्लिअर आहे, समजलं 100%. पाडवणकर कन्फर्म ना? आता सांग नक्की नक्की सर्वांचा आता क्लिअर आहेत, नंतर नको प्रॉब्लेम, ठीक आहेत ना? चला पहा लक्ष. दुसरं वाक्य, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी येणारे हे अंक, यामधला शून्य हा अंक शून्यामुळे येतो. बरोबर आहे, शून्य हा अंक शून्यामुळे येतो. बघा लक्ष द्या, एक एक भारी इतकं सोपं, गणिताचा बेसिक समजून घेणे म्हणजे हेच अर्थ काढायचे. 5 हा अंक स्वतः 5 मुळे येतो. बरोबर आहे, 5 हा 5 मुळे येतो, 0 हा 0 येतो. परंतु पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 1 हा 2 अंकांमुळे येतो. 9 असेल तर 1 येतो, 1 असेल तर 1 येतो. समजलं? तसा 4 हा 2 अंकांमुळे येतो, तसाच 9 हा 2 अंकांमुळे येतो, तसा 6 हा 2 अंकांमुळे येतो. पॉइंट क्लिअर आहे सर्वांचे? बोला. आणि यातही सोय कशी लागली बघा, 6 अंक आहेत, त्यापैकी 1 आणि 2 लक्षात ठेवायचं. एक हा गेला आणि एक हा गेला. 0 आणि 5चा विचार सोडला तर इतर उरलेले अंक जे की 1 4 6 9 हे 4 अंक पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी येण्यासाठी एका पाढ्यामध्ये 2-2 संख्या जबाबदार आहे. हो ना? क्लिअर झालं? आणि त्या कशा असतात म्हणजे 4 येण्याची शक्यता अलीकडे असते पलीकडे असते. मधात पाठ तयार केला बघा, अर्धा पाढा तयार केला, हे 4 संख्या इथे येऊ शकतात, इथे पण येऊ शकतात. म्हणजे जस्ट फॉर एन एक्झाम्पल बघा, जर 12चा वर्ग हा 144 आहे, आता आपल्याला माहित नाही म्हणजे 144चं वर्गमूळ एक तर 12 असू शकतं, नाही तर 18 असू शकतं. म्हणजे माहिती आहे आपल्याला 12 आहे, जस्ट एक अंदाज लक्षात घेता असताना हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण माहित नाही. समजून घ्या, ठीक आहे ना? एक तर कारण एकक स्थानी किती आहे 4, म्हणजे याचा अर्थ 4 कुठं आला, एक तर 12चा वर्ग आणि दुसरा 18चा वर्ग. कळत आहेत का? ह्या पॉसिबिलिटीच्या आधारावर प्रश्न पकडायचे आहेत. साधारण आजच्या लेक्चरमध्ये म्हणा किंवा उद्याच्या मध्ये जे ट्रिक्स सांगेल ना, ते ट्रिक्स इथून जन्माला येणार हे लक्षात घ्यायचं. मी आधीच सांगितलं, ट्रिक्स ही आपली प्रॉपर्टीज नाही, गणिताच्या संकल्पना समजून घ्या, ट्रिक्स ऑटोमॅटिक तयार होतं. समजलं ना? जे उद्या मी कदाचित आजच्या लेक्चरमध्ये लागेल आपल्याला अंदाज नाही, कारण आपलं लेक्चर हे पहिलं लेक्चर जे असतं थेरीचं थोडंसं लांबतं, ठीक आहे ना? त्याच्यामुळे उद्याला कदाचित आज शेवटी झाला तर ठीकच म्हणा, होऊन जाईल. जेव्हा ही शिकून आम्ही म्हणेल याचं वर्गमूळ असं काढायचं, तेव्हा एवढं बेसिक लागेल आपल्याला, ठीक आहे ना? म्हणून परत एकदा रिपीट करतोय, पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय? असं नाही पाहिजे शाळेतल्यासारखं, असं नाही पाहिजे. तुम्ही मला शाळेतली आठवण करून देता काय? असं नाही, असं कसं पाहिजे, व्यवस्थित सगळ्यांचा एक आवाज आला पाहिजे, खिचडी नाही झाली पाहिजे. पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय? जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे त्याला पूर्णवर्ग संख्या असं म्हणतात. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येतात? 0 1 4 5 6 9. क्लिअर आहे? क्लिअर आहे? कोणते? 0 1 4 5 6 9. क्लिअर आहे 100%? कोणते येत नाही हे डोक्यात घेणार का? जे कामाचे ते घेणार. आणि पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक त्याच अंकामुळे प्राप्त होतात. परंतु इतर अंक कुठले? 1 4 6 9 हे अंक येण्यासाठी एका पाढ्यामध्ये प्रत्येकी 2-2 संख्या जबाबदार असते. मुद्दे क्लिअर आहे सर्वांना? हो किंवा नाही? ह्या संकल्पना लक्षात घ्यायच्यात आपल्याला, एवढं बेसिक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पॉईंट क्लिअर आहेत? रजिस्टरमध्ये पेजच्या साईडला फक्त एवढं लिहा, कारण इकडे जागा रिकामी आहेत ना, तिथं वाक्य लिहून देतो फक्त, म्हणजे जागा वाया जाणार नाही. चला फास्ट. झालं का? लिहिण्याचा स्पीड ठेवा थोडा. समजलं नाही तर तेव्हाच विचारा. चला, क्लिअर आहे सर्व? सुयोग क्लिअर आहे? 100% क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न घ्या. सॉरी, संकल्पना घ्यायची. हे क्लिअर आहे ना? चला,
हे साईडला लिहायचं कारण विनाकारण जागा पेंडिंग राहते. ठीक आहे ना. चला पहिलं स्टार करून वाक्य लिहा. लिहा फास्ट. पहिलं स्टार करून वाक्य लिहा. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 1, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 9, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 9 हे अंक येतात. हे अंक येतात. हे अंक येतात. लिहिलं. हे अंक येतात. खाली खाली दुसरं स्टेटमेंट. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 आणि 0 आणि 0 आणि 5, 0 आणि 5 या व्यतिरिक्त, 0 आणि 5 या व्यतिरिक्त, 0 आणि 5 या व्यतिरिक्त इतर अंक येण्यासाठी, इतर अंक येण्यासाठी, इतर अंक येण्यासाठी, इतर अंक येण्यासाठी, इतर अंक येण्यासाठी प्रत्येक पाढ्यामध्ये, आता पाढा कुठला येतं? बेरजेचा, जो 1 2 3 असतो तो. पटलं ना. प्रत्येक पाढ्यामध्ये प्रत्येकी 2-2 संख्या जबाबदार असतात. 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 कळलं का सर्वांना? 2-2 संख्या जबाबदार असतात. मुद्दा क्लिअर आहे? 2-2 संख्या जबाबदार असतात. 2-2 संख्या जबाबदार असतात. त्याचा अर्थ लागला? चला इथपर्यंत आपण पोहोचलो. ठीक आहे ना. चला कुठले कुठले अंक येतात? 0 1 4 5 6 9. आणि या प्रत्येकांचं वैशिष्ट्य आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. ही वैशिष्ट्य जर माहीत करून घेतली ना तर उदाहरणं बरेचसे सोपी होऊन जातात. लक्षात घ्या. एक जजमेंट होऊन जातं आपलं. ठीक आहे ना. हे फॅक्ट आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचं पॉईंट टाका. त्याच्यामधला संकल्पनांमधला दुसरा मुद्दा आहे. टाका. एकक स्थानच्या अंकांची वैशिष्ट्य. 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 वैशिष्ट्य. आता पहिलं लिहू. शून्याबद्दल लिहा. पहिलं स्टेटमेंट लिहा. त्याच्यामध्ये जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 येत असेल, लिहा पहिलं. जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक येत असेल, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक येत असेल, तर तो शेवटी 2-2च्या गटाने येतो. 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 लक्षात आलं इथपर्यंत? 2-2च्या गटाने येतो. म्हणजे कसं बघा, उदाहरणार्थ बघा, 1640चा वर्ग आहे, 10चा वर्ग बघा 100 आहे, 100चा वर्ग बघा 10,000 आहे. बरोबर आहे. तो 2-2च्या जोडीनंच येणार. पटलं ना. तो 2 वेळा येणार, 4 वेळा येणार, 6 वेळा येणार, 8 वेळा येणार. तो 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा असा येणार नाही. फॅक्ट लक्षात आला शून्याचा? जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर खरंच 0 येत असेल ना तर तो कसा कसा येईल? 2 वेळा, 4 वेळा असा येईल. पटलं ना. म्हणजे 2-2चे गट तयार होतील. कळला पहिला मुद्दा? चला लिहून घ्या आणि पुढे चला. चला लिहिलं का? हां चला. दुसरा कोणाबद्दल लिहिलाय? तर पण शून्याबद्दल. चला आपण लिहूयात पुढचं 1 बद्दल. लिहा 1 बद्दल. जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक येत असेल, जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक येत असेल, 1 हा अंक येत असेल, 1 हा अंक येत असेल, तर त्याच्या दशक स्थानी समसंख्या येणार. तर त्याच्या दशक स्थानी समसंख्या येणार. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी
जर 1 हा अंक येत असेल तर दशक स्थानी कोणता येईल? समसंख्या येणार. बघा 11चा वर्ग 121 आहे 2, 9चा वर्ग 81 आहे 8, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहेत ना. हे त्याच्या ओळख आहेत, पटलं नाही, त्याच्यामुळे उत्तर सोपे जातात व्हेरीफाय करायला. वाक्याचा अर्थ लागला सर्वांना. चला तिसरं वाक्य लिहा. कोणाबद्दल? आता 4 बद्दल. चला एक झाला 4 बद्दल लिहा. लिहा 4 बद्दल. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी, पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 4 हा अंक येत असेल, पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 4 हा अंक येत असेल, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 4 हा अंक येत असेल, 4 हा अंक येत असेल तर दशक स्थानी समसंख्याच येणार. तर दशक स्थानी समसंख्याच येणार. जसं की 12चा वर्ग 144 आहे बघा, आहे ना. 8चा वर्ग 64 बघा, समजून आलं ना. जिथे जिथे एकक स्थानी काय येईल? 4 येईल, तिथे तिथे दशक स्थानी काय येईल? समसंख्या येईल. कळत आहे? डोळ्यासमोर उदाहरणं तयार करायचे. म्हणजे जसं 12चा वर्ग 144 आहे ना 2, 8चा वर्ग 64 होतो बघा, आहे ना 8, सॉरी 4 आहे तिकडे 6 आहे, बरोबर आहे. 18चा वर्ग 324 होतो बघा, 4 आहे तिकडे 2 आहे. पहिला क्लिअर आहे सर्वांना. चला तिसरं, त्याच्या पुढचं घ्या 5 साठी. लिहा 5 करिता. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 5 हा अंक येत असेल, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 5 हा अंक येत असेल, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 5 हा अंक येत असेल, 5 हा अंक येत असेल तर दशक स्थानी पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 5 हा अंक येत असेल तर दशक स्थानी हमखास 2 हा अंक येणारच. दशक स्थानी हमखास 2 हा अंक येणारच. 2 हा अंक येणारच. 2 हा अंक येणारच. कळलं रे? जसं 625 बघा, आलं लक्षात. 25चा वर्ग 625 होतो बघा, 15चा वर्ग 225 होतो, 5चा वर्ग 25 होतो. कळत आहे सर्वांना? हे जे छोटे मोठे फॅक्ट आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? समजलं ना? चला, म्हणजे 5 असेल तर 2 हमखास येणारच. चला पुढचं लिहा 6 बद्दल. 6 बद्दल लिहा. त्यामध्ये पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 6 हा अंक येत असेल, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 6 हा अंक येत असेल, पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 6 हा अंक येत असेल, 6 हा अंक येत असेल तर दशक स्थानी विषम संख्या येणार. तर दशक स्थानी विषम संख्या येणार. तर दशक स्थानी विषम संख्या येणार. कळलं सर्वांना? 100% ठरलंय, दशक स्थानी विषम संख्या येणारच. ओके, दशक स्थानी विषम संख्या येणार. मुद्दा क्लिअर आहे? 6 आला तर 36 बघा, 256 बघा. कळत आहेत ना? चला विषम. नंतर कुठल्याबद्दल आहे? 9 बद्दल. लिहा 9 बद्दल लिहा. जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 9 हा अंक येत असेल, जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 9 हा अंक येत असेल, जर पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 9 हा अंक येत असेल, 9 हा अंक येत असेल तर त्याच्या दशक स्थानी समसंख्या येणार. तर दशक स्थानी समसंख्या येणार. कळलं का? समसंख्या येणार. कळलं आता का? कारण बघा 49 बघा, 7चा वर्ग आहे ना, जिथं जिथं एकच स्थानी 9 आला तिथे तिथं काय होऊन समसंख्या होऊन आली. कळत आहे सर्वांना? ठीक आहे, मग ती कुठली असेल हे लक्षात घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हे सगळं पाठ पाहिजे बरं. बघा मी का म्हणतोय, कारण याच्यामध्ये टाइमपासच नको. प्रश्न आला उडाला डायरेक्ट. ठीक आहे ना? खरंच प्रश्न मोठा असेल तर वेळ देऊन आपण जे बेसिक प्रश्न आहे त्या माहितीच्या आधारावर सुटून जातात. ते एक लास्ट स्टेटमेंट आपल्याला लिहायचं. लिहा शेवटलं विधान. 32 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग. पुढचं वाक्य लिहा. 32 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग. 32 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग 4 अंकी असतात. 32 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग 4 अंकी असतात.
32 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग किती अंकी असतात? 4 अंकी असतात. ठीक आहे, चालेल. तर आता आपण पुढच्या सेशनमध्ये या ठिकाणी पुढच्या सेशनमध्ये आता घेणार आहेत आपण वर्ग काढण्याच्या पद्धतीने, वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. क्लिअर आहे सर्वांना? समजलं? बेसिकचा अर्थ हा लक्षात घ्यायचा. सर्वांना समजलं इथपर्यंत? एकदा चांगली रिव्हिजन करा. सांगा, पहिले काय शिकलोय? वर्ग. दुसरं वर्गमूळ. तिसऱ्यांदा पूर्णवर्ग संख्या. वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येचा दोनदा गुणाकार करणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग करणे हो. बरोबर आहे? हे क्लिअर आहे सर्वांना? वर्ग करणे. एखादी संख्या कोणत्या संख्येचा दोनदा गुणाकार आहे ते शोधणे म्हणजे त्या संख्येचं वर्गमूळ काढणे. पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय? जी वर्ग आहे तीच समजून घ्या. पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येतात? 0, 1, 4, 5, 6, 9. बरोबर आहे? त्याचे वैशिष्ट्य लिहिले. क्लिअर आहे सर्वांना? समजलं? 0 आणि 5चं वैशिष्ट्य सोडता इतर अंक येण्यासाठी एका पाड्यातील 2-2 संख्या जबाबदार असतात. हे अर्थ लागले सर्वांना? क्लिअर आहे? चालेल. हे झालं बेसिक शिकणे. ठीक आहेत ना? आता टेक्निकल पॉईंट त्याच्यामधले पाहिजे आहेत आपल्याला, लक्षात घ्या. तर पुढचं हेडिंग टाका, वर्ग काढण्याच्या पद्धती. वर्ग काढण्याच्या पद्धती.